सध्याची परिस्थिती काहीशी अवघड अशीच आहे. सारं काही होतंय ते मानसिक स्थितीतील बदलांमुळं. आपलाही मृत्यू कोरोनानं होईल की काय असा समज निर्माण झालेल्या अनेकांचे मृत्यू झालेत हे निदर्शनात आलंय. आणि ज्यांचं ज्यांचं मनोबल चांगलं राहिलं ते कोरोना होऊनही बचावले हेही निदर्शनात आलंय. सगळ्यांनाच कोरोना होत नाही तर इतर आजारी होतात. यासाठी गरज आहे ती मृत्यूपूर्वी न मरता जगण्याची. आणि यासाठीच बेळगावातील एक उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील घरोघरी जाऊन काम करतायत. लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर त्यांनी उत्तरं शोधली आहेत आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे. हे काम नेमकं काय आहे आणि मनोबल उंचावण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे हे आपण विजय पाटील साहेबांच्या तोंडूनच ऐकून घेऊया. सर्वांना नमस्कार. तरुण भारत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही बरेच जण आता तुमचे विचार ऐकतील, कारण प्रत्येकाच्या घरी तुम्ही जाऊ शकणार नाही. तुमचे प्रयत्न फार मोठे आहेत आणि त्यासाठीच तुम्ही असा विचार केला की या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे विचार घरोघरी पोचवायचे. खरोखरी चांगला विचार आहे. सध्या तुम्ही जे नेमकं काम करताय म्हणजे जो कोणी आजारात अडकलाय त्याच्या घरोघरी जाऊन तुम्ही जे काउन्सिलिंग करताय हे खरोखरी स्वागतार्ह आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न विचारायच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो. हे टायटल जे आहे, कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये भिवू नका, घाबरू नका, घाबरून मरण्या अगोदर मरू नका, बरोबर. असं माझं टायटल आहे. अरे वा, छान आहे. आणि खरंच म्हणजे बरेचसे जण घाबरून मरत आहेत. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. एखाद्याला छोटासा आजार आला तरी त्याच्या घरातले लोक घाबरतात, त्याचे मित्र मैत्रिणी घाबरतात, अतिशय वाळीत टाकल्यासारखी परिस्थिती होते आणि अशा वेळेला मानसिक आजारांची गरज असते. हे तुमच्या लक्षात केव्हा आलं? मी बऱ्याच वर्षापासून हा प्रयोग करत असतो की भीतीचं वातावरण जिथं निर्माण होतं माणसाच्या मनामध्ये, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी माझ्याकडे काही प्रयोग आहेत. जसं ध्यानाचे आहेत किंवा विश्वासाचे आहेत, तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंगचे आहेत. असे मी बऱ्याच जणांना सांगत असतो आणि त्याच्यातून ते उद्भवले आणि ते वाढत गेले माझ्या मनात आणि असं मी काम करत आहे. आता साधी सर्दी, खोकला, ताप आला की लोक घाबरायला लागले. नेमकं तुमच्या भाषेत तुम्ही जे सांगता आजार का होतो जरा सांगाल का आमच्या दर्शकांना? कसं आहे की वातावरणाच्या बदलामुळे ताप, कणकण, सर्दी, खोकला असे बरेच आजार उद्भवतात. बरोबर. हे ह्याच वेळेला नव्हे, प्रत्येक वर्षी प्रत्येक ऋतूप्रमाणे हे आजार कमी जास्त होतच असतात. बरोबर. आत्ता कोरोनामुळे लोक इतकं घाबरत आहेत की मला ताप, कणकण किंवा सर्दी, खोकला किंवा आणि काही झालं तर मला कोरोना झाला आहे का, किंवा घरातील लोकसुद्धा अरे आपण टेस्ट करून येऊया का, अशी लोक घाबरत आहेत. हे घाबरून न जाता घरगुती काही उपचार आहेत, छोटी मोठी औषधं आहेत. तुमची ॲलोपॅथिक असू देत किंवा आयुर्वेदिक असू देत किंवा होमिओपॅथिक असू देत, त्या औषधांनी सुद्धा तुम्ही बरे होता. तर ते प्रथमतः तुम्ही उपचार चालू करा, घरगुती औषधं चालू करा आणि बरे होता तुम्ही. हे याच्यावरचं उत्तर आहे. आजार झाला आणि भीती वाटायला लागली तर त्या माणसानं नेमकं काय करावं, त्याच्या कुटुंबानं काय करावं असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही काय जागृती करता? कोणताही आजार आला की प्रथमतः तुमचे फॅमिली डॉक्टर किंवा ओळखीच्या मित्राचे फॅमिली डॉक्टर असे कोणी डॉक्टर आहेत त्यांना जाऊन तुम्ही भेटा, त्या आजाराचं निदान करा. छोटी मोठी औषधं त्यांनी देतील. बरोबर. ते पण घ्या आणि घरगुती उपचारसुद्धा तुम्ही चालू ठेवा. घरगुती उपचार, आजीचा बटवा, जे जुन्या काळी ज्या लोक गोष्टी करत होत्या त्या पण तुम्ही त्या औषधाबरोबर बी सोबत ठेवा. औषधं खाऊ नका असं मी म्हणत नाही. औषधं खाण्याबरोबर हे घरगुती उपचारसुद्धा तुम्ही सुरू ठेवा. बरोबर आहे अगदीच. कारण तापावर इंजेक्शन किंवा गोळ्यांपेक्षा पाण्यात घडी केलेली पट्टी फार फायद्याची ठरते. फायद्याची आहे. किंवा डाळीमध्ये तुम्ही बिबा कापून जर टाकला आणि ते पाणी उकळलं आणि ते पाणी फक्त पिलं गरम गरम, सुद्धा तुमचं ताप आणि कणकण सुद्धा जाऊ शकतं. बरोबर. पूर्वीच्या काळामध्ये लिंबू, मिरची आणि बिबा हे बैलगाडीला बांधायचे. बरोबर. काय बांधायचे की रानावनात शेतामध्ये ते काम करायला जायचे. बरोबर. त्यावेळेला कोणाला चक्कर आली, कुणाला पोटात चावलं, कुणाला ताप आला तर तिथं औषधं नसायची. त्यावेळेला हे लिंबूचं पाणी किंवा मिरचीचं पाणी किंवा बिब्याचं टोसन हे त्यावेळेला उपचार करत होते. बरोबर. मग ते ठेवायचे कुठं? ठेवायला तिथं काय झोपडी नसायची किंवा घर नसायचं, जागा नाही. तर बैलगाडीला बांधा. बरोबर. मग ते बदलायचं केव्हा? तुम्ही प्रत्येक आमोशाला बदला.
म्हणजे ते वाळतं तोपर्यंत काळ मर्यादा. काळ करेल आणि ते परत बदलला की त्याचा रस राहतो आणि ते उपयोगी येतो. म्हणून ते प्रत्येक अमावस्याला ते बदलत होते. बरं. पण लोकांनी ते विसरले. आज आपल्या मर्सिडीज गाडीला सुद्धा तुम्ही लिंबू मिरची नजर आणि लागू लिंबा नये. लावता नजर लागू नये म्हणून. पण त्याचं कारण मूळ कारण हे आहे की रानावनात औषधं नसायची किंवा लिंबू मिरची तिथं कांदा म्हणा किंवा तो बिब्बा मिळायचा नाही म्हणून ते बैलगाडीला बांधायची. बरं. सध्याच्या परिस्थितीमध्ये साहेब काही रुग्णांचं असं झालंय की काही उपचार केला तरी बरं होत नाही, भीती वाटत राहते आणि विमनस्क अवस्थेत जातात. किती उपचार केले बरं होते, अशा वेळेला मग तुम्ही काय सांगता त्यांना? अशा वेळेला घरच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता त्या पेशंटला घेऊन सगळे हॉस्पिटल, हे हॉस्पिटल, दुसरं हॉस्पिटल, तिसरं हॉस्पिटल असे फिरत बसू नका. हां. त्यामुळे तो गाडीत बसलेला पेशंट जो आहे तो आणि जरा घाबरतो. हां. त्यावेळेला त्या पेशंटला घरी आरामाने ठेवा आणि तुम्ही नातेवाईकांनी कुठं हॉस्पिटलमध्ये तुम्हाला बेड मिळतो ते पैसे भरून बुक करून या आणि नंतर तुम्ही पेशंटला घेऊन जावा. बरं. म्हणजे ती जी फिरणारी गावोगाव म्हणजे पूर्ण हॉस्पिटल ती भीती तेवढी कमी होऊन जाईल बरोबर. आणि पेशंट घाबरणार नाही. आणि पेशंट जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत तुम्ही बाकीच्या नातेवाईकांनी घरच्या लोकांनी त्याचं मनोबल वाढवा बरं. की किती पेशंट बरे झाले हे तुम्ही त्याला सांगा. किती पेशंट मेले हे बोलू नका, पण किती पेशंट छान झाले, हा बरा झाला, तो बरा झाला हे तुम्ही त्याला सांगत बसा जोपर्यंत आपल्याला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही तोपर्यंत. आणि बाकीचे उपचार करत राहा. म्हणजे त्याच्या मनामध्ये रुग्णाच्या सकारात्मक विचार येतील असं सगळं बोलत राहिलं पाहिजे. हो. आणि म्हणजे त्याची मनोधैर्य खचू नये त्याची काळजी घेतली पाहिजे. काळजी घेतली पाहिजे प्रत्येक पेशंटांनी, प्रत्येक नातेवाईकांनी. प्रत्येक नातेवाईकाची जबाबदारी आहे. मास्कच्या बद्दल काही प्रश्न आहेत. म्हणजे मास्क वापरला पाहिजे, दुसऱ्यापासून आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून सुरुवातीपासून जेव्हा कोरोना आला तेव्हापासून सुरू झालं. अनेक जण मास्क वापरतात. आता आम्ही दोघंही मास्क वापरतो. मुलाखतीमध्ये आमचे चेहरे व्यवस्थित दिसावे म्हणून काही वेळा मास्क काढला जातो, इतर वेळा काढला जात नाही. तुमचं म्हणणं काय आहे सर याबद्दल? मास्क तुम्ही जरुरीच्या ठिकाणीच वापरा. जसं आपण एकमेकांशी बोलतो आहोत, मनातली भीती आहे की त्याचं संसर्गजन्य रोग आपल्याला येऊ नये, माझा त्याला जाऊ नये, बरोबर. पण त्यावेळेला तुम्ही मास्क वापरा. पण तो गेल्यानंतर तुम्ही मास्क पूर्णपणे बाजूला काढून ठेवा. पेशंटनी अजिबात मास्क वापरूच नाही. पेशंटच्या समोर कोणतरी जाणार असाल जेवण द्यायला, औषधं द्यायला, त्यावेळेला देणाऱ्यांनी मास्क वापरा आणि पेशंटनेही मास्क वापरा काही काळापुरता. काही काळापुरता. दिल्यानंतर औषध किंवा जेवण तुम्ही तो मास्क काढून टाका बाजूला. असं तुमचं म्हणणं आहे? हो. काय कारण आहे सर यामागे, म्हणजे हे असं सांगण्यामागे? कारण मास्क वापरू नका जास्त हे सांगण्यामागचं काहीतरी कारण असेल. आता मास्क का वापरू नये जास्त? तर आम्ही घेताना काय घेतो? ऑक्सिजन. ऑक्सिजन घेतो. सोडताना काय सोडतो? कार्बन डायऑक्साईड. बरं, कार्बन डायऑक्साईड सोडताना जर मास्क आम्ही वापरला तर कार्बन डायऑक्साईड कुठं जाणार? अडकून राहणार. मास्कमध्येच अडकून राहणार. तुमची बोललेली थुकी पण तिथं अडकून राहणार. मग पुन्हा तुम्ही त्याच मास्कमधून सतत जर तुम्ही ऑक्सिजन घेत असला, श्वास घेत असला तर तुम्हाला काय मिळणार? ऑक्सिजन मिळणारच नाही. कमी मिळणार. तुम्ही सोडलेलं कार्बन डायऑक्साईड मिळणार वापस. बरं. म्हणून आज काही पेशंटांना ऑक्सिजनची गरज का आहे? त्या आजारामुळे नाही, तो तुमच्या मास्क वापरण्यामुळे आहे. हा, मास्क वापरण्याच्या विरोधात मी नाही आहे. खरं मास्क कधी वापरावा, कुठं जरुरी आहे. बाजारात तुम्ही गेला असेल किंवा कोणाबरोबर बोलणार असाल, कोणाला भेटणार असाल तर ती गरज आहे. ती भीतीची एक निर्माण झालेली मनातली भीती आहे म्हणून तुम्ही तो मास्क वापरावा. पण इतर वेळेला मास्क वापरू नका. मगाचपासून आपण बोलतोय मनोधैर्याबद्दल. शारीरिक आजार आला की माणसं खचून जायला लागले. हे खचलं पण येऊ नये म्हणून आजार आल्यावर किंवा येण्यापूर्वी तुमच्याकडे काही रेमेडीज आहेत का? म्हणजे काय केलं तर आपण आजारी पडणार नाही आणि आजारी पडलो तर लवकर बरे होऊ? काय वाटतंय तुम्हाला? कसं असतंय, सकाळचं सूर्यस्नान तुम्ही घ्यावं. आता सूर्य सुरू झाला यायला. अगोदर पाऊस होता म्हणून तुम्हाला सूर्य दिसत नव्हता, पण आता सूर्य यायला तर सूर्यस्नान घ्यावं. सूर्य नसताना सुद्धा गढळ वातावरण जरी असेल तरी तुमच्या टेरेसवरती, बाल्कनीमध्ये जाऊन तुम्ही मोकळ्या हवेत, तुम्ही स्वच्छ हवेत तुम्ही तो श्वास घ्यावा. बरं. त्यानंतर तुम्ही गरम गरम जेवण करावं, ताजे जेवण करावं. त्याचबरोबर तुम्हाला टॅमॅटो सूप आहे, कडधान्य सूप आहे, त्याच्यानंतर भाज्यांचे सूप आहे, तुम्ही ते जेवणा अगोदर घ्यावे कारण त्याच्यामुळे भूक वाढते. आणि त्यानंतर तुम्ही जेवण करावं.
त्याच्यामध्ये तुम्ही कांदा, लिंबू आणि तुमचं टॅमॅटो, त्याची कोशिंबीर बी करावी. कारण टॅमॅटो हे खूप आपल्याला असं सहज खाल्लं पण जातं आणि ते आपल्याला फार जीवनसत्व देऊन जातं. बरं. आणि लिंबू पण. तर यातनं मग शारीरिक आजार दूर होतील आणि पोषक आहार मिळेल असं तुम्हाला वाटतंय? हां, मिळणारच, नक्कीच मिळणार. नक्कीच मिळेल. तुम्ही त्याच्याबरोबर तुमचं आमसूल कढी आहे. आमसूल कढीमध्ये आमसूलमध्ये खूप जीवनसत्व आहे आणि ते पण शी जीवनसत्व आहे. बरं. तर आमसूल कढीसुद्धा तुम्ही पिऊ शकता. तर अशा काही जे घरगुती उपचार आहेत, घरगुती जेवण आहे ज्याच्यात शी जीवनसत्व आहे, तर घरगुती ह्याच्या जेवणामध्ये पण फळामध्ये पण खूप आहे. बरं. तुम्ही ते खायला सुरुवात करा. आजार आल्यावरच खायला पाहिजे असं काही नाही असं काही आहे. नाही. आता तुम्ही रोजच्या जेवणामध्ये बदल करा, हाय, हाय. मग तुम्हाला ते रोग होणारच नाही. आणि रोग जर झाला तरी सुद्धा तुम्ही ते वाढवा, तर तुम्हाला ते चांगलं. तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. रोगजंतू तरी आम्ही थांबवू शकत नाही, पण रोग प्रतिकारशक्ती आम्ही वाढवू शकतो. आणि त्या रोग प्रतिकारशक्ती वाढवल्यामुळे आमचे रोगजंतू मरून जातात. सध्या आपण कुठेही जाऊ, हात धुवून आतमध्ये प्रवेश केला जातो. घरात सुद्धा जेवण्याआधी आपण हात धुतो. आणि या काळात फक्त पाण्याचा नाही तर आता सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. सॅनिटायझरचा वापर कितपत करावा असं तुम्हाला वाटतं? सॅनिटायझरचा वापर कुठेला जर भेटायला जाणार असाल आणि भेटून आला तर त्यावेळेला दोन्ही टाईम सॅनिटायझर कमीत कमी वापरा. बरोबर. आणि घरी तुम्ही जेवण करताना कोणा घरातलेच आपण आहोत सगळे, त्यावेळेला सॅनिटायझरचा अजिबात वापर करू नका. घरात प्रवेश करताना तुम्ही सॅनिटायझरचा वापर करू शकता, पण सारखं सारखं ते सॅनिटायझर खिशात बॉटल ठेवून तुम्ही सारखं सारखं ते हात पुसून घेणं, हे करणं ते करू नका. त्याची गरज नाही आहे. हां, तुम्ही हात स्वच्छ धुवून किंवा वाटल्यास तुम्ही साबण लावून हात स्वच्छ धुवून घेऊन जेवण करा किंवा भेटा, चालेल. पण सॅनिटायझरचा इतका वापर करू नका. हां, बाहेर ठिकाणी आपण भेटायला जाणार आहे, भेटून आल्यानंतर वाटतंय तुम्हाला, त्यावेळेला सॅनिटायझरचा वापर करा. बाहेरून आल्यानंतर घरी वाफ घ्या, असं स्टीम घ्या असं काही डॉक्टरांच्याकडून सांगण्यात येत आहे. ठिकठिकाणी हे सांगितलं जात आहे. याबद्दल काय वाटतं? मी अगोदर सर्दी पडसं व्हायचं त्यावेळेला मी स्टीमचा वापर करायचंच. बरोबर. मी घरात एक पूर्वीपासून माझ्या घरी स्टीमचं आहेच. मी औषधं खूप घेतच नाही, आता अलीकडे तर मी काहीच घेत नाही, पण हे सगळे स्टीम घेत असतो. पण आता ह्या कोरोनाच्या भीतीमुळे तुम्ही ऑफिसामध्ये, घरामध्ये, घराच्या बेडरूममध्ये स्टीमचा वापर करा. तो तुम्ही दिवसभरात समजा ऑफिसमध्ये एक 2-3 वेळा कोणतं भेटायला आलं असेल त्यावेळी तुम्ही 2-3 वेळा जरी स्टीमचा ऑफिसमध्ये जरी वापर केला तरी चालेल. आणि घरी आल्यानंतर स्टीमचा तुम्ही जरूर वापर करावा. 5 मिनटं तरी तुम्ही स्टीम घ्यावं माझ्या मते. त्यातून चांगला फायदा आहे. हो, खूप सर्दी पडशाला तर खूप फायदा आहे त्याचा. सकारात्मक मनोवृत्ती वाढावी या दृष्टीने तुम्ही मार्गदर्शन जे करताय रुग्णांना, त्याचा उपयोग काय होतो आणि ह्या विचार प्रवृत्तीची, विश्वासाची नेमकी पद्धत आणि त्याचा उपयोग काय होतोय असं तुम्हाला वाटतं? सकारात्मक तुम्ही कोणतंही औषध खाताना ॲलोपॅथिक खावा, आयुर्वेदिक खावा किंवा होमिओपॅथिक खावा किंवा घरगुती औषधं, घरगुती उपचार, आणि जेवण करताना, सूप पिताना तुम्ही असा भाव ठेवा की माझा आजार कमी व्हायला आहे ह्या जेवणामुळे, ह्या औषधामुळे, असा तुम्ही भाव ठेवून तुम्ही ते खावा. आणि खाल्ल्यानंतर तुम्ही असं विचार करा की कालच्यापेक्षा मी आज बरा आहे, सकाळच्यापेक्षा मी आता फारच बरं वाटायला, मला दुपारच्यापेक्षा आता फारच बरं वाटायला, आणि आता मला छान झोप येणार आहे, सुंदर झोप येणार आहे, असा तुम्ही भाव ठेवा. नक्की फायदा होईल. त्या औषधाचा सुद्धा फायदा होईल, जेवणाचा सुद्धा फायदा होईल तुम्हाला. बरं. हा सकारात्मक विचार करण्याची खरी गरज आहे. हो, खरी गरज आहे. रुग्ण अचानक आजारी पडतो, तपासता तपासता ऑक्सिजन लेवल, ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होत जात आहे आणि अचानक मग तो दगावतो. अशा घटना बऱ्याचशा घडतात. फोनवर बोलता बोलता अनेक रुग्ण गेले. तर ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल, कायम राहील, जितकं हवं तितकं राहील या दृष्टीनं जे तुम्ही उपाय सुचवताय ते किती परिणामकारक आहेत? काय सुचवताय तुम्ही? तुम्ही साध्या आराम खुर्चीवरती बसून शांत डोळे झाकून तुम्ही फक्त श्वासोश्वासवरती लक्ष ठेवा. घ्यायला आणि सोडायला तुम्ही जायची काही गरज नाही, ते शरीरच करतंय. पण तुम्ही जे नाकावरती जर लक्ष ठेवलं, लक्ष केंद्रित केलं श्वासोश्वासवरती, डोळे झाकून शांत बसून किंवा शांत झोपून गादीवर, तर तुमचा श्वासोश्वास खोलवर जातो आणि तो हळूवार होत असतो आणि तो बोंबीपर्यंत, आपल्या बेंबीपर्यंत तो पोचतो. त्यावेळेला ऑक्सिजनची क्षमता आपल्या शरीरात ती वाढत जाते आणि ती ऑक्सिजन
कमी होत नाही. हं. ज्या ज्या वेळेला वेळ तुम्हाला आहे, घरी बसून आहात, ऑफिसमध्ये बसून आहात, काही काम नाही आहे, त्यावेळेला तुम्ही शांत डोळे झाका. हे फक्त श्वासोश्वासावरती लक्ष ठेवा. हं. तर तुमचा श्वास खोलवर जाईल हं. आणि तुमचं ऑक्सिजन लेवल हे वाढेल. बरोबर. बेंबीपर्यंत आपलं जर श्वास घेत गेलो आपण, झोपताना म्हणा किंवा खाली खुर्चीवर बसताना, तर तुम्ही ते केलं तर तुमची नक्की ऑक्सिजन लेवल वाढणारच. बरं. ह्याच्यात काय तीळ मात्र शंका नाही. त्याचबरोबर तुम्हाला जर प्राणायाम माहिती असेल किंवा अनुलोम विलोम माहिती असेल आणि बरेच असे तुम्हाला कपालभाती माहिती असेल, बरोबर. तर ते सुद्धा तुम्ही केलं, हां. आजार आल्यानंतर केलं तरी चालतं, आजार यायच्या अगोदर केलं तरी चालतं, किंवा मी बऱ्याच जणांना ते जमत नसेल तर मी जे हलकं फुलकं अगदी साधं आहे हं. की डोळे झाकायचे आहेत आणि श्वासवरती केंद्र लक्ष करायचं आहे, मन लक्ष केंद्र त्याच्यावरती करायचं आहे. हलका फुलका आहे, ते तितकं केलं तरी भरपूर आहे. कोरोना हो किंवा न हो, कोरोनाची लक्षणं असो किंवा नसो, किंवा कोणताही आजार आला की लोक असं वागतात, मग तुम्ही त्यांना जाऊन चांगला आधार देताय, सकारात्मक विचार, चांगला आहार, श्वासोच्छ्वास, ऑक्सिजन लेवल वाढवणे, हे सगळं सांगताय. कोरोनापूर्वी एखाद्या रोगाच्या रुग्णावर या प्रकारचे प्रयोग करून काय सक्सेसफुल वगैरे झालेत का? हो, मी 2004 साली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये HIV रुग्णांवरती हं. मी शिबिर घेतले 3 दिवस, बरोबर. आणि सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्यांच्यावरती ध्यानाचे प्रयोग, सकारात्मक विचार, हसणं, योगासन करणं, छान छान पिक्चर दाखवणं, जसं मुन्नाबाई MBBS पिक्चर आहे, असे 2-3 चित्रपट मी त्या शिबिरामध्ये दाखवलेले आहेत. आणि त्यावेळेला बरेच रुग्ण अजूनसुद्धा इतके छान आहेत की त्यांना तुम्ही HIV रोग झाला आहे असं वाटतच नाही. हं. ते मी जे काही सकारात्मक ज्या गोष्टी त्यावेळेला त्या शिबिरामध्ये सांगितल्या, हं. त्यांनी त्या अवलंबल्या, आणि ते तितकंच अवलंबून बसले नाही आहेत, ते दुसऱ्या पेशंटवरती, पुढच्या पेशंटवरती, त्यांना जे जे कोण लोक भेटले, HIV लोक भेटले, त्यांना सुद्धा ते सांगून बरे केलेले आहेत. बरं. काही जण मला फोन आज सुद्धा करतायत, 2004 साली घेतल्यानंतर आज 2020 साली सुद्धा ते पेशंट, मी बरा आहे, मी छान आहे, माझं वजन खूप वाढलं आहे. हां, ठीक आहे, काही औषधामुळे वाढलं असेल, हं. पण जी त्यांची मनोबल खचली होती, हं. ते मनोबल वाढवण्याचं त्या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये मी केलेलं आहे. आणि खूप बरेच लोक अजून पण छान आहेत. आहार घेण्याच्या बद्दलचे बरेचसे गैरसमज दूर झाले. जीवनसत्वानं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्व किंवा व्हिटॅमिन C पाहिजे म्हणतो आपण, ते घेण्यासाठी तुम्ही स्वतःसाठी काय करता आणि काय सल्ला द्याल लोकांना? मी माझ्या जेवणामध्ये लिंबूचा वापर सतत करत असतो, जेवढं आपल्याला हवं तेवढं. बरं. नंतर तुमचं पालक आहे, फळामध्ये संत्री आहे, त्याच्यानंतर नारळ पाणी आहे. बरं. तुम्ही जर उडुपी आणि मेंगलोरला जर काही बरेच लोक आजार आला किंवा ताप आला तर नारळ पाणीच पिऊन बरे होतात. बरं. तर नारळ पाणीचा सुद्धा वापर आपल्याला आहे. काही मनाच्या लोकांची शंका आहे की नारळ पिल्यामुळे, नारळाचं पाणी पिल्यामुळे सर्दी होईल का, खोकला येईल का, असं शंका आहे. पण नाही आहे, हे नारळ पाणी म्हणजे आपल्याला एक टॉनिक असल्यासारखं आहे. तर नारळ पाणी वापरावा. टॅमॅटो आहे तुमचा, आमसूल कढी आहे, आमसूलमध्ये खूप जीवनसत्व आहे. असे बरेच फळामध्ये जीवनसत्व आहेत. तर त्या तुम्ही जीवनसत्वाच्या फळाचा, भाज्यांचा वापर सहजासहजी तुम्ही करू शकता. इतर खाण्यापेक्षा तुम्ही हे जे आता तुम्ही ह्या काळामध्ये हे खावा भरपूर, आणि इतर वेळेला पण खाल्लं तर काय वाईट नाही. बरं. या महामारीच्या काळामध्ये तुम्हाला कुठला आजार झाला का आणि त्याबद्दल तुम्ही काय केलं का? हो, मला ह्या जुलै महिन्यानंतर जो पाऊस सुरू झाला, रविवारी दुपारी जो पाऊस सुरू झाला, त्यावेळेला वातावरणाच्या बदलामुळे मला ताप, कणकण, थंडी खूप आले, आणि मी घरातलं काही घरगुती उपचार मी सुरू केले. त्याच्यामध्ये डाळ, पाणी आणि एक बिबा एकात 2 करून घातलं, आणि आईच्या सांगण्यावरून ते उकळलं आणि ते गरम गरम पाणी पिलं. 3 दिवस काहीही न खाता उपवास केला, आणि मी 4थ्या दिवशी मला बरं वाटलं. डाळिंबरचे दाणे खाल्ले चावून चावून, तोंडाला चव आली, आणि त्यानंतर मी सूप वगैरे घ्यायला लागलो 4थ्या दिवशी. आणि 5व्या दिवशी काहीही औषध न घेता फक्त घरगुती उपचार करून थंडी, ताप आणि कणकण हे पूर्णपणे बरं झालं. बरं. 8व्या दिवशी मी ऑफिसला यायला लागलो, कुणाचा डॉक्टरचा सल्ला घेतला नाही, आणि घरगुती उपचार करूनच बरे झालो. हां, मी
तसा माइंडसेट माझा आहे म्हणून मी करू शकतो. म्हणून तुम्ही करावं असा माझा सल्ला नाही आहे. पण मला आजार येतो आणि मी घरगुती उपचार करून किंवा ध्यान करून किंवा उपवास करून मी बरे होतो. आतापर्यंतचा माझा अनुभव आहे. विजय पाटील साहेब काय डॉक्टर नाही आहेत, ते उद्योजक आहेत. मात्र आहार पद्धती, जीवनशास्त्र, सकारात्मक विचार पद्धती, वेगवेगळे आयुर्वेदिकसारखे निसर्गोपचार आणि इतर साऱ्या गोष्टींवर त्यांनी भरपूर अभ्यास केला आहे. स्वतःच्या जीवनात त्याचा वापरही केला. स्वतःला जे अनुभव येतात ते इतरांना सांगण्याची त्यांना सवय आहे. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावेत, त्यांचं मनोबल वाढावं आणि मृत्यूचा दर कमी व्हावा, लोक मृत्यूपूर्वी मेले जाऊ नयेत, हा त्यांचा उद्देश आहे. या उद्देशाला साध्य करण्यासाठी आपण आपलं मनोबल मात्र उंचावायला हवं. कॅमेरा पर्सन शुभमसह प्रसाद प्रभू, तरुण भारत सोशल मीडिया. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.